आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, नवीन वर्ष, नवीन संकल्प. मग या सगळ्यात एक नवीन प्रश्न स्वतःला नक्की विचारा की यावर्षी तुमचे पैसे तुमच्यासाठी किती काम करणार आहेत. आपल्यापैकी बरेच जण ना सुरक्षिततेसाठी साधारणतः पैसे FD करतात, पण खरं तर महागाई आणि टॅक्स कापल्यानंतर FDचा ॲक्च्युअल परतावा खूप कमी पडतोय. म्हणूनच या नवीन वर्षात फक्त सेव्हिंग नाही तर स्मार्ट इन्व्हेस्टिंग सुरू करायला हवं असं तुम्हालाही वाटत असेल तर FD पेक्षा जास्त रिटर्न्स देणारे 5 रिलेटिव्हली सेफ पर्याय बघूया. पहिला आहे डेट म्युच्युअल फंड्स. हे फंड्स सरकारी बॉन्ड आणि कॉर्पोरेट डेटमध्ये इन्व्हेस्ट करतात. हाय टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर यात FD पेक्षा नक्कीच जास्त फायदा मिळू शकतो. गुंतवणुकीचा कालावधी आणि तत्कालीन कर नियमांनुसार FDच्या तुलनेत यात कर वाचवण्याची आणि अधिक परतावा मिळवण्याची संधी असते. दुसरं आहे T-बिल्स म्हणजे ट्रेजरी बिल्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॅक्ड असल्यामुळे हे खूप सेफ मानले जातात. जर तुम्ही बॉन्ड्स मॅच्युरिटीपर्यंत स्वतःकडे ठेवले तर परतावा निश्चित आहे. RBIच्या रिटेल डिरेक्टमुळे आता हे इझिली अवेलेबलही होत आहेत. तिसरा पर्याय RBI फ्लोटिंग रेट बॉन्ड्स. यांचा इंटरेस्ट टाईमनुसार बदलतो म्हणजे मार्केटसोबत ग्रो होतो. सहसा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या म्हणजे NSC दराशी हे जोडलेले असतात, ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे आणि जे लॉक इन पिरियडसाठी तयार आहेत त्यांच्यासाठीचा बेस्ट सरकारी पर्याय. चौथा आहे पोस्ट ऑफिस स्कीम्स. SCSS आणि MIS सारख्या स्कीम्स अजूनही FD पेक्षा बेटर रिटर्न्स देतात, स्पेशली सिनियर सिटीजनसाठी उत्पन्न मिळवण्याचं खात्रीशीर साधन. आणि पाचवा पर्याय AAA रेटेड कॉर्पोरेट बॉन्ड्स, ज्यात मोठ्या आणि नामांकित कंपन्या ज्या आहेत त्यांचे व्यवसाय विस्तारण्यासाठी बॉन्ड्स जारी करतात. थोडी रिस्क आहे, पण FD पेक्षा 1-2% जास्त रिटर्न नक्की मिळू शकतो. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना कंपनीचं क्रेडिट रेटिंग पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मग या गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासोबत तुमच्या पैशांसाठी एक स्ट्रॉंग फाउंडेशन उभारा, कारण खरं नववर्ष तेच जे तुमच्या फ्युचरला बेटर बनवतं. आणि फॉलो करा लगाव बत्ती.